अहो साहेब, ही सभ्य लोक आहेत. यांच्या सुनेने यांच्या कुटुंबाच्या आबरूशी एवढा मोठा खेळ केला तरी बी तिच्या दुःखात नुसती रडायला लागल्यात. अहो साहेब, हे तिला नाही मारू शकत. हे खरं सांगतायत साहेब. अहो ज्यांनी मुंगी बी कधी मारली नाही ती सुनेला कसं मारतील? मी आता म्हणतो, सासरची आबरू न ठेवणाऱ्या बाईला कुठल्याही घरची सून म्हणून जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या सुनेनं जीव देऊन आपल्या पापाचं प्रायश्चितच केलंय. प्रायश्चिताची कसली चौकशी करताय साहेब? साहेब, तुम्ही चौकशी करा. हे लोक जे वाटेल ते बोलतील, पण माझ्या वहिनीचे मारेकरी कोण हे माहित पडलं पाहिजे. त्यांना शिक्षा भेटायलाच हवी. होय साहेब, कुणाला शोधून त्याला शिक्षा द्या. आणि तसं बी काल रात्री आमच्या घरी जागरण होतं आणि ही समधी लोक आमच्या घरी जागरणाला होती. तुम्ही खोटं का बोलताय? वय, आम्ही समधी खोटं बोलतोय. तुझ्या आई बाबा खोटं बोलताय, तुझा भाऊ खोटं बोलतोय, फक्त तूच खरं बोलतोय. कसलं लोक आहेस तू? तुझ्या म्हाताऱ्या आई बाबावर आरोप करताना लाज नाही वाटत तुला? आता चौकशीसाठी राहिलंय काय? तू तुझ्या आई बापाच्या वर आरोप लावले, हे यांच्या सांगण्यावरनं अगदी खोटे ठरतायत. या दुःखातून सावरण्यासाठी देव तुम्हाला शक्ती देऊ. या घटनेची चौकशी करणं माझं काम होतं, पण या दोघांच्या सांगण्यावरून असं वाटतं का तुम्ही त्यांच्या संग होते. आता मी जातोय, त्यामुळे तुम्ही आता याची अंत्ययात्रा काढायची तयारी करा. साहेब, साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या वहिनीने आत्महत्या नाही केली, त्यांची हत्या झाली आहे. तुम्ही चौकशी तरी करा, तुम्हाला समजा खरं कळेल. साहेब, साहेब, हे बघा, मला वाटतंय सुनेचा अंतिम संस्कार लवकरात लवकर व्हायला पाहिजे. मी प्रेताला खांदा द्यायला गावकऱ्यांना लवकरात लवकर घेऊन येतो. हे बघ, तुझ्या वहिनीला आम्हीच मारले. तुला काय करायचं ते कर. झाले का तांदूळ निवडून? अरे आनंद बाळा, काय झालं? काय झालं? आनंद दादा, बाळा दादा, तुम्ही इतकं दमलात का? काहीतरी बोला ना. मंजुळा, भास्करची वहिनी मेली. मेली म्हणजे? अरे पण कशी मेली? हे काय बोलताय तुम्ही? हाय, आम्ही त्यांचा आभार मानायला गेलो होतो. माहित नाही हे लगीन मोडल्यानंतर काय काय परिणाम होणार आहेत, आणि हे समजा तुमच्यामुळेच झालेलं आहे. पहिलं तर एका मुलीची वरात तिच्या घरला येऊन परत गेली, आणि आता बाईचा जीव गेलाय. वहिनी, मानलं की जे काय बी होतंय ते ठीक नाही होत आहे, पण याचा अर्थ हा नाही की प्रत्येक गोष्टीचं खापर तू या पोरांवर फोडशी. तिच्या मरणाचा आणि लगीन मोडण्याचा काय संबंध आहे? मी तर फक्त हेच जाणतो की मंजुळा त्या घरला नाही जाणार. कुणास ठाऊक उद्या माझ्या बहिणीला बी मारून टाकलं तर? त्या बाईच्या मरणाची जबाबदारी आपल्या समध्यांची आहे. जरा बी नाही. तुम्हासनी हे ठाऊन नसणार की हे माझ्या दादाचं दुसरं लगीन होतं. पहिली वाली वहिनी आग लागून मेली की मारून टाकली गेली, नाही ठाव. त्या यायला ना माझं लगीन बी तुटलं नव्हतं,
पण हे समजे म्हणायचे की त्या वहिनीची तब्येत नेहमीच खराब असायची, त्यामुळेच बिचारी घरची चूल भाकर करत नसायची. माझ्या घरच्यांना वाटायला लागलं की घरची सून जर काम करत नसेल तर काय कामाची. आणि मग एक दिवस ती जेवण बनवता बनवता जळली. की जाळली होती नाही ठाऊ. म्हणून तुम्ही समजे जरा बी स्वतःला दोष देऊ नका. समध्यांचं आपापलं नशीब असतं. तुम्ही दोघं भाऊ हे माझ्या वहिनीच्या घरातून घेऊन आले. यात माझ्या वहिनीच्या समध्या आयुष्यभराची मिळकत आहे. हे समज तुम्ही मंजुळेला द्या. ती आपल्या जवळ ठेवल आणि पुढे शिकत राहील. तेव्हा माझी वहिनी जिथं कुठं असेल त्यासनी असं वाटेल की ती बी पुढे शिकते. घ्या. काय नशीब आहे या लोकांचं, ज्यांच्याशी यांचं नातं जुळतं कुणा ना कुणाचा तरी मृत्यू होतोच. हो की नाही मंगेश? अगदी बरोबर बोलला शेट्टी. भीमराव त्या बाईसने घरात घेऊन आला, बिचारी मेली, आता ही पण मेली. तुम्ही बी आमच्या घरापासून लांब राहा, नाहीतर असं नका व्हायला की आमच्या कुटुंबाची थट्टा करता करता तुम्ही लोकच नग मरून जायला. शेट्टी बघा काय बोलतोय हा. तुझ्या तर आम्ही नाही, तू मरशील. तुझा पूर्ण खानदान मरल. पहिले भीमराव पळाला, त्याच्या माग रामजी पळाला. तुम्ही तर बोलत होते ना संध्याकाळपर्यंत परत येईल. कुणी आलं का? नाही ना. तुम्ही लोक एवढे दळभद्री आहात. मुलीचं लगीन नाही, बापाचा पत्ता नाही वा, आणि मुलीचं लग्न पण नाही झालं. आम्ही तुमचा राग का करतो माहितीये का? कारण तुम्ही दळभद्री आहात. आणि आम्हाला जेव्हा पण वाटेल ना आम्ही तुम्हाला तेव्हा दाखवून देऊ का तुम्ही दळभद्रीच आहात. कळलं का? खूप छान मंगेश. चल आता. बाळा, ते तुमच्या कुटुंबाबरोबर जे झालं ते चांगलं नाही झालं. तुमच्या वहिनीच्या मरणाचं लय दुःख आहे आमासनी, आणि तुमच्या दुःखामध्ये आमचं कुटुंब सोबत आहे. तुम्ही समजे अजिबात चिंता करू नका. भीमराव आणि त्याचे बाबा लवकर येतील. आणि जर तुम्हाला कोणत्या बी प्रकारची मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा. नाही नाही, तुमच्याकडनं मदत नाही घ्यायची. आणि हात जोडते तुमच्या मोहर, पुन्हा या घरला नका येऊ. मला नाही वाटत की आमच्या दुश्मनांमुळे तुमचं नुकसान व्हायला हवं. आम्हाला एकटं सोडून द्या, जावा तुम्ही. जर माझं लगीन मंजुळे संग झालं असतं तरी बी तुम्ही तुमच्या जावयाला सांगितलं असतं की आम्हासने आमच्या हालवर सोडा. पण लगीन तर झालं नाही ना. झालं नाही आहे, पण तुमची जर इच्छा असेल तर होईल नक्कीच. अरे तू चिंता कशा पाय करतो या? तुझं तिसरं लगीन पण लावून देऊ की. पण आहे आणि बाबा
यावेळी ना तुम्ही लगीन करायच्या आधी माहिती काढून घ्या की लग्नाच्या आधी पोरगीनं जरा बी शिकलेली नाही पाहिजे, नाहीतर नंतर लय कटकट होती या. याचं म्हणणं बरोबर आहे. हे शिक्षण डोसका खराब करून टाकतं बघ. या घरला अशी कोणती बी नवरी नाही येणार जिचं शेवट तुम्ही ठरवाल. आणि म्या बी बघतो की दादाचं लगीन कसं काय होतं. माझ्याच तुकड्यांवर जगतोस ना व, आणि मलाच ऐकवतोय का? बापाच्या आधारातून निघून गेलास तर उपाशी मारशील. जातोय घर सोडून, नाही राहायचं आहे तुमच्या सावलीत, नाही जगायचं आहे तुमच्या तुकड्यावर. या घरला मी नाही राहणार, तरी बी दादाचं लगीन नाही होऊ देणार. भास्कर, येडा झाला आहेस का तू? तू बी आमचा मुलगा आहेस ना? बाबाजी म्हणले ते रागानं म्हणले की तू त्यांच्या तुकड्यांवर जगतो आहेस. आय, आता मला एक गोष्ट कळून चुकली. जेव्हापर्यंत या घरची मुलं या घरच्या सुनेसाठी आवाज नाही उचलणार, तोवर काय नाही बदलणार. भास्कर, सेठजी, आता संधी चालून आलीये. आता भीमराव नाही आणि रामजी बी नाही. यांना घरातून काढून बाहेर फेकू. साताऱ्याचा कलंक पण मिटल आणि आपलं गाव पण शुद्ध होईल. तू बरोबर बोलतोयस मंगेश. कलंक तर मिटवावाच लागेल. चला, गाववाल्यांना एकत्र करूया. नाही नाही शेठजी, आता दिवसा ढवळ्या नाही. आता दिवसा जर आपण लोकांना एकत्र केल्यात तर ते पेंडसे गुरुजी आणि ते आंबेडकर गुरुजी पण येतील न बोलावता आणि लोकांना ज्ञान पाचतील. असं बी होऊ शकतं त्यांच्या ज्ञानानं लोकांचं मन पलटल. आता काही ही योग्य नाही. हा, हे दोघं काम बिघडू शकतात. मग आता काय करायचं आपण? शेठजी, पैक खर्च करावा लागल. काही तोंड झाकलेल्या समाजाच्या ठेकेदारांना एकत्र आणावं लागेल. ते रात्रीच्या अंधारात अख्खा कचरा साफ करून टाकतील आणि कुणाला बी कळणार नाही. गर्दी जमा करून काम नाही होणार शेठजी. आणि जेव्हा सकाळी पेंडसे गुरुजी आणि आंबेडकर गुरुजी भेटतील तर सांगूयात रात्रीच्या अंधारात कोणी काय करून गेलं. आम्हाला काय माहिती शेठजी. कुणाला बी तुमच्यावर संशय नाही येणार. समद्यांचा संशय भास्करच्या बापावर जाईल. आता तर फक्त रात्र होण्याची वाट बघूया मंगेश. सगळं सामान तोडून टाका, तोडून टाका सगळं सामान. हे बाहेर निघा, समधीच्या समधी. निघा लवकर, निघा बाहेर. समधीच्या समधी बाहेर या. या बाहेर या, निघा बाहेर. बाहेर लवकर. अरे हे काय करताय समद? आम्ही तीच लोक आहे ज्यांना वाटत नाही की तुम्ही या गावात राहावं. कारण तुम्ही लोक या गावात राहायच्या लायकीची नाही आहात. मुलीची वरात मध्येच निघून गेली आणि बाप आणि मुलगा घर सोडून गेल्यात. सगळेच्या सगळे बाहेर व्हा. मग आम्ही कुठं जायचं? आम्ही काय ठेका घेतलाय वय तुम्हा लोकांचा? अरे
जर पोरगा सुखरूप पाहिजे असेल तर गपकुमान सामान घेऊन इथून निघायचं. खाली करताय की नाही? खाली करताय की नाही? तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. बाळा थांब. तुम्ही सोडा त्याला. सोडा माझ्या पोराला. लवकर जा. वय जातो. आजची रात्र रामजीच्या कुटुंबाची शेवटची रात्र असेल. उद्या जो सूर्य उगवणार ती आपल्या गावची नवीन सकाळ असेल. वा वा सेठजी काय बोललात. हे जर लोक इथून गेलेत ना हा आपला सातारा शुद्ध होऊन जाईल. कलंक मिटून जाईल हो. इथनं सरळ स्टेशनला जायचं आणि तिथनं कोणती बी रेल्वे गाडी पकडून कुठंतरी लांब निघून जा. आणि हा परत या गावात यायची कधी बी हिम्मत करायची नाही. तुमचा हा रडका चेहरा पाहून आम्हाला काय बी दया येणार नाही आणि कोणी बी या गावचं तुम्हाला मदतीसाठी धावणार नाही. अख्ख्या गावात एक माणूस बी नाही जो तुमच्यासाठी धावत येईल. कारण तुम्ही लोक तसेच आहात. मुलीचं लगीन काय जुळलं पोरानं हाहाकार माजवला. वय आता बाप तर घर सोडून पळून गेला. आता तू मस्त वाचवायला दुसरा कोण येणार आहे? मला तर नाही वाटत की तुझा नवरा बी येईल. निघा इथून. थांबा. कुणाला बेघर करणं पाप आहे. बाकीच्यांचं तर ठाव नाही पण म्या उभा आहे यांच्या संग. आणि म्या हे पाप होऊ देणार नाही. जीवाची धास्ती नाही आहे का तो इकडं मरायला आलाय. पकडा याच नाही. दाराशी घेऊन ये. शेठजी तुम्हाला काय वाटतं त्या माणसाईनं त्यासनी घरातून बाहेर काढलं का? काढलं असेल रे. स्टेशन पोहोचवलं असेल आतापर्यंत. रेलगाडीत बसवलं पण असेल आता. शेठजी काम झालं का? नाही शेठजी समधी गडबड झाली. कसली गडबड? तिथं अचानक एक माणूस आला आणि तो आम्हाला मारायला लागला. ज्याला बघून घरातल्या लोकांची हिंमत वाढली आणि आमासनी पळावं लागलं.
आणखी एक आमचा एक माणूस पकडला गेला. अरे हे तुम्ही कुणाला सांगितलं तर नाही का शेठजीनी तुम्हाला पाठवलं म्हणून? आम्ही तर नाही सांगितलं, त्यानं सांगितलं असेल तर माहिती नाही. कोण आहात तुम्ही? सोडून द्या, मला जाऊ द्या. मी माझ्या मर्जीनं नाही आलो, मला कुणीतरी पाठवलंय. तर मग सांगा कोणी पाठवलंय तुम्हाला?